चला, काल पेज नंबर 10 झालेला होता. आज पेज नंबर 11 एक्झरसाइज 6.3 क्वेश्चन नंबर 2 त्याच्यातलं सी. काल ए आणि बी झाले होते. एन सी n-3 = 84. तर आपल्याला एनची व्हॅल्यू काढायची आहे. एन सी n-3 म्हणजे पहिल्यांदा n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n-3 फॅक्टोरियल आणि सेकंड ब्रॅकेट असतो ह्या दोघांची सबस्ट्रॅक्शन n मायनस n आणि ही मायनस मायनस प्लस 3 फॅक्टोरियल इज इक्वल टू 84. ह्या n फॅक्टोरियलला मी n-3 फॅक्टोरियल येईपर्यंत ॲडजस्ट करतो का n-1 n-2 n-3 फॅक्टोरियल. हा n-3 फॅक्टोरियल n-3 फॅक्टोरियल कॅन्सल झाला. n इथं आधीच कॅन्सल झाला. इथला राहिला फक्त 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय असते? हा 3 फॅक्टोरियल जो आहे हा डिनॉमिनेटरमध्ये आहे. त्याला इकडे जर घेतलं तर न्यूमरेटरमध्ये येणार आहे. आणि 3 फॅक्टोरियल असतो 3 × 2 म्हणजे n × n-1 n-2 इज इक्वल टू 84 × 3 × 2. हे 84ला मी 7 × 12 केलं. 12 × 84 आहे की नाही. आता आपल्याला असे हे फॅक्टर ॲडजस्ट करायचे की 3 क्रमवार संख्या आल्या पाहिजे. ह्या क्रमवार संख्या आहेत. ही लहान आहे, ती एक नाही मोठी, ही अजून एक ना मोठी, या पद्धतीने आहे की नाही. पुन्हा ह्या 12ला काय केलं मी 4 × 3 केलं. मग आता हे 7ची तर काय फॅक्टर पडत नाही. त्याचा अर्थ 7 एक संख्या असेल त्याच्यातली. मग 4 × 2 8 केलं. 3 × 3 9 7 8 9 आहे की नाही. ह्या 3 क्रमवार संख्या झाल्या. n सगळ्यात लहान n-1 n-2. ह्या 8ला उलटं करून घेतलं. सगळ्यात मोठी ही n आहे म्हणून हा 9 पहिल्यांदा घेतला. 8ला 9-1 लिहिता येतं जसं इथं n-1 आहे. 7ला 9-2 लिहिता येतं इथं n-2 आहे. त्याच्यावरून nची व्हॅल्यू काय आली मग आपल्याजवळ 9. चला, पुढच्या ह्याच्यामध्ये थर्ड क्वेश्चनमध्ये n आणि r ह्या दोन्हीही किमती काढायच्यात. NP-r दिलेला आहे तुम्हाला 720 आणि NC-n-r दिलेला आहे 120. पाहता आपल्याला NC-rचा पहिल्यांदा विचार जर केला, NC-rची जी किंमत असते तीच NC-n-rची असते. हा आपल्याला फॉर्म्युला आपण दिलेला आहे आणि ती किंमत किती दिलेली आहे आपल्याला 120. याचा अर्थ NC-rची जी काही व्हॅल्यू आहे ती आता आपल्याजवळ आहे 120. आणि NC-rचा अजून एक फॉर्म्युला होता आपल्याजवळ NC-r = NP-r डिवायडेड बाय r फॅक्टोरियल असतं. आहे की नाही. कारण की NC-r म्हणजे काय असतं ॲक्च्युली n फॅक्टोरियल डिवायडेड बाय r फॅक्टोरियल आणि ब्रॅकेटमध्ये n-r फॅक्टोरियल. आणि NP-r म्हणजे काय असतं n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n-r फॅक्टोरियल. आणि हा r फॅक्टोरियल आहे एक्स्ट्रा. त्यातला हा जो काही NC-r आहे NC-r ह्याची NC-rची जी व्हॅल्यू आहे ती आपण 120 घेतलेली आहे. NP-rची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 720 येते. ही 720 डिवायडेड बाय r फॅक्टोरियल. हा r फॅक्टोरियल डिनॉमिनेटरचा इकडे घेतला, न्यूमरेटरमध्ये झाला आणि त्याच वेळेस 120 न्यूमरेटरचे डिनॉमिनेटरमध्ये घेतले. म्हणजे r फॅक्टोरियल इज इक्वल टू 720 डिवायडेड बाय 120 आलं. 0 जर कॅन्सल झाला तर 12×72 म्हणजे 12 × 6 72 आणि मग देअरफॉर r फॅक्टोरियल काय आलं आपल्याला 6. मग r फॅक्टोरियल जर 6 असेल त्या 6ला मला 3 × 2 × 1 असं लिहिता येतं. आणि 3 × 2 × 1 याचाच अर्थ काय आहे ते 3 फॅक्टोरियल. मग देअरफॉर r फॅक्टोरियल इज इक्वल टू 3 फॅक्टोरियल आलं. फॅक्टोरियल जर दोन्ही साईडचं कॅन्सल केलं तर r इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला मग 3. आता आपल्याला n आणि r ह्या दोन व्हॅल्यू काढायच्या होत्या. त्याच्यामधली आता r इज इक्वल टू 3 मिळाली. ही r इज इक्वल टू 3 जर हे NP-r इज इक्वल टू 720 मध्ये मांडली आहे की नाही तर NP3 इज इक्वल टू 720 मिळालं. कशातही एका कोणत्या ह्याच्यात जरी मांडली तरी चालते. कारण की NC-r इज इक्वल टू 120 आणि NP-r इज इक्वल टू 720 दोन्हीपैकी एक कुठेही मांडून ती किंमत तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. मग NP3 झाला. आता हा NP3 काय मिळणार आपल्याला n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n-3 फॅक्टोरियल इज इक्वल टू 720. ह्या n-3 फॅक्टोरियल मग ह्या nला n-3 फॅक्टोरियलपर्यंत कमी करत चला. n n-1 n-2 आणि n-3 फॅक्टोरियल. हा n-3 फॅक्टोरियल काय झाला कॅन्सल. आणि मग हे 3 मिळाले n n-1 n-2 इज इक्वल टू 720. ह्या 720ला 8×9=72 आपल्याला माहिती आहे. मग हा 8×9=72 आणि हा जो 0 आहे तो × 10 म्हणजे 8 × 9 × 10. सगळ्यात मोठी कोणती ह्याच्यातली 10. मग 9ला 10-1 करता येईल. 8ला 10-2. इथं पण
एन सगळ्यात मोठी आहे, एकनं ही कमी, ही परत एकनं कमी, म्हणजे एनची व्हॅल्यू काय असायला पाहिजे 10. देअरफॉर एन इज इक्वल टू 10. आर इज इक्वल टू 3 आलेलं आहे, एन इज इक्वल टू 10. ठीक आहे. फोर्थ प्रॉब्लेम, फाइंड द नंबर ऑफ वेज ऑफ ड्रॉइंग 9 balls from a bag that has 6 red balls, 8 green balls and 7 blue balls, so that 3 balls of every color are drawn. पहा, एक बॅग आहे, 9 बॉल आहेत त्याच्यामध्ये. ते जे 9 बॉल आहेत, 9 बॉल काढायचे. टोटल बॉल किती आहेत ते, त्याच्यातले 6 रेड आहेत, 8 ग्रीन, 7 ब्ल्यू आहेत. ह्याच्यापैकी 9 बॉल काढायचे आणि कंडिशन काय दिलेली, जे 9 बॉल आहेत काढायचे तुम्हाला त्याच्यातले, ते त्याच्यातले प्रत्येकी 3 हे सारख्या कलरचे असले पाहिजेत. म्हणजे 3 रेड असावेत, 3 ग्रीन असावेत, 3 ब्ल्यू असावेत, या पद्धतीनं. पहा, वी हॅव टू सिलेक्ट 3 रेड, 3 ग्रीन अँड 3 ब्ल्यू बॉल्स, दॅट इज 9 बॉल्स. म्हणजे टोटल किती झाले, 9. नंबर ऑफ वेज सिलेक्टिंग 3 balls ऑफ ईच कलर, आहे की नाही. 3 balls ऑफ ईच कलर म्हणजे टोटल किती झाले, 9 balls. कितीपैकी 3 निवडायचे हे, 6 रेडपैकी 3 रेड्स, 8 ग्रीनपैकी 3 ग्रीन अँड 7 ब्ल्यूपैकी 3 ब्ल्यू. इथं पहा, 6 पैकी 3 अँड 8 पैकी 3 अँड 7 पैकी, आलं. म्हणून हे इथं काय आलं, इंटू आलं. म्हणजे हे 6C3 इंटू 8C3 इंटू 7C3, हे जे काय कॉम्बिनेशनचं मल्टिप्लिकेशन आहे ते करायचं. 6C3 म्हणजे काय, 6 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल इंटू 6 मायनस 3 फॅक्टोरियल. त्याच पद्धतीने 8C3 म्हणजे 8 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेट 8 मायनस 3 फॅक्टोरियल. 7 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेट 7 मायनस 3 फॅक्टोरियल. हे 3 आलं, हे 5 आलं, हे 4. आता इथं 3 दोन्ही ठिकाणी 3 3 आहे, म्हणून ह्या 6 फॅक्टोरियलला 3 फॅक्टोरियल येईपर्यंत कमी करू आपण. 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 फॅक्टोरियल. हा 3 फॅक्टोरियल ॲज इट इज. आणि हा जो येणारा 3 फॅक्टोरियल आहे समजा, तर त्या 3 फॅक्टोरियलला मी लगेच 3 इंटू 2 इंटू 1 केलं. इकडचा भाग 8 फॅक्टोरियलला इथं 5 फॅक्टोरियल येणार आहेत, म्हणून 5 फॅक्टोरियल येईपर्यंत कमी करू आपण त्याला. 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय हा 3 फॅक्टोरियल, त्याला पण आपण 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजे 3 इंटू 2 केलं, आणि हा 5 फॅक्टोरियल. इकडचं 7 फॅक्टोरियल, इथं 7 मायनस 3 4 फॅक्टोरियल येणार, म्हणजे 4 येईपर्यंत याला कमी करू चलो. 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल. ह्या 3 फॅक्टोरियलला मी 3 इंटू 2 केलं, आणि हा 4 फॅक्टोरियल. आता हा 3 फॅक्टोरियल कॅन्सल झाला. हे 3 इंटू 2 6, हे 6 कॅन्सल झाले, म्हणजे इथले 5 इंटू 4 20 उरले. इकडचा भाग परत 5 फॅक्टोरियल इथले कॅन्सल झाले. हे 3 इंटू 2 6 6 कॅन्सल झाले. हे दोघंच उरले फक्त. 8 इंटू 7 ते झाले 56. त्यानंतर इकडचं 4 फॅक्टोरियल कॅन्सल झाला आहे. परत 3 इंटू 2 3 इंटू 2 हे 6 आणि हे 3 इंटू 2 कॅन्सल झाले. हा 7 इंटू 5 शिल्लक राहिला. 7 इंटू 5 आले 35, म्हणजे हे 20 इंटू 56 इंटू 35. हा 56 तसाच ठेवला. 35 दुनी 70 माहिती आहे आपल्याला. हा अजून एक 0, म्हणजे 56 इंटू 700 आला. 700चे हे 2 0, 7 56ला मल्टिप्लाय करा, 392 आलं. याचा अर्थ मग हे 392 दॅट इज 39,200 हे आलं ॲन्सर. पुढचं 5वा. फाइंड द नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग अ टीम ऑफ 3 बॉयज, 3 बॉयजची आणि 2 गर्ल्सची, अँड 2 गर्ल्स फ्रॉम 6 बॉयज अँड 4 गर्ल्स. एक टीम करायची आहे. 6 बॉयज आणि 4 गर्ल्स आहे. त्याच्यापैकी 3 बॉयज निवडायचे आणि 2 गर्ल्स निवडायच्या. याचा अर्थ 3 आणि 2 5 जण निवडायचे. वी हॅव टू सिलेक्ट 3 बॉयज अँड 2 गर्ल्स फ्रॉम 6 बॉयज अँड 4 गर्ल्स. एकदम सोपं आहे.
6पैकी 3 निवडा, 4पैकी 2 निवडा, बस संपलं. Therefore, number of ways in which 3 boys and 2 girls can be selected from 6 boys and 4 girls are किंवा is equal to 6पैकी 3 निवडायचे म्हणजे ते किती वेज झाले 6C3. 4पैकी 2 गर्ल्स निवडायच्यात म्हणजे ते किती वेज झाले 4C2. दोघंही निवडायचे अँड आहे म्हणून ह्यांचं मल्टिप्लिकेशन आलं 6C3 इंटू 4C2. 6C3ची व्हॅल्यू काढण्यासाठी 6 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल इंटू 6 मायनस 3 फॅक्टोरियल. 4C2ची व्हॅल्यू काय येणार आहे 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल इंटू 4 मायनस 2 फॅक्टोरियल. हे 3 फॅक्टोरियल येतात आणि हे पण 2 फॅक्टोरियल येतात. म्हणजे हा 6 फॅक्टोरियल डिवायडेड बाय हा 3 फॅक्टोरियल हे फक्त सबस्ट्रॅक्शन करून दाखवले. आता एक 3 फॅक्टोरियल तसाच ठेवायचा. ह्या 6 फॅक्टोरियलला 3 फॅक्टोरियलपर्यंत आणायचं. 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 फॅक्टोरियल डिवायडेड बाय एका 3 फॅक्टोरियलला मी 3 इंटू 2 इंटू 1 केलं. एक 3 फॅक्टोरियल तसाच ठेवला इंटू ह्या 4 फॅक्टोरियलला 2 फॅक्टोरियलपर्यंत लिहिलं. 4 इंटू 3 इंटू 2 फॅक्टोरियल डिवायडेड बाय एका 2 फॅक्टोरियलला 2 इंटू 1 केलं 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल कॅन्सल झाले. इथं 3 फॅक्टोरियल कॅन्सल झाले. हे 3 इंटू 2 6 कॅन्सल झाले. म्हणजे हे 5 इंटू 4 शिल्लक राहिले ते आले 20. आणि इथले 2 फॅक्टोरियल कॅन्सल आहेत. 2 4ला डिवाइड केला 2 आलं. 2 इंटू 3 झाले 6 म्हणजे 20 इंटू 6 हे झाले 120. म्हणजे ॲन्सर आलं 120. ठीक आहे.